Hello everyone. Welcome back to the session Quantitative Methods. To be continued with chapter number 3, Organization and Presentation of Data. In previous lecture, we have discussed about meaning of diagram, one-dimensional diagram, two-dimensional diagram, simple bar diagram, multiple bar diagram, subdivided bar diagram, percentage bar diagram, and pie diagram. In today's lecture, we are going to see some examples of simple bar diagram and multiple bar diagram. Simple bar diagram. Question number 1. Draw a simple bar diagram to represent profit of bank for 5 years. बघा त्यांनी असा चार्ट दिलेला असतो इथे तुम्हाला आणि प्रश्न विचारलेला असतो की तुम्हाला सांगितलेलं असं सिंपल बार डायग्राम काढा. 5 वर्षाचं बँकेचं प्रॉफिट दिलेलं आहे. Years are given 1995, 96, 97, 98 and 99. Profit is also given in million. लक्षात घ्या हे 15, 20, 24, 32, 45 मिलियन मध्ये दिलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की सिंपल बार डायग्राम काढा. आता डायग्राम काढत असताना हे जे इयर्स दिलेले आहेत हे इयर्स एक अक्षावर घ्यायचे असतात. बघा इथे दाखवलेले आहेत 95, 96, 97, 98 आणि 99. हे घेत असताना हे जे आपण बार काढणार आहोत हे बार किंवा रेक्टँग्युलर जे आयताकृती आपण स्तंभ काढतो, मराठीत स्तंभ म्हणतात त्याला, तर ते समान अंतर त्या सगळ्या स्तंभांमध्ये एक सेंटीमीटर किंवा 2 सेंटीमीटरचं समान अंतर असलं पाहिजे याची काळजी घ्यायची असते. दुसरा एक विषय असा की हे प्रॉफिट जे दिलेलं आहे तर प्रॉफिटची रेंज बघावी लागते आपल्याला आणि त्यानुसार इथे वाय अक्षावर मेजरमेंट घ्यावं लागतं. जसं की 15, 20, 24, 32 आणि 45 म्हणजे मॅक्झिमम 45 आहे, मिनिमम 15. So you have to take measure from 0 to 5, 10, 15, 20, 25 एकतर असं किंवा 0 ते 10, 10 ते 20 असं काहीतरी एक मेजरमेंट घ्यावं लागतं. आता 1995 मध्ये 15 मिलियन प्रॉफिट झालं आणि त्यामुळे इथे जो काढलेला स्तंभ आहे त्या स्तंभाची उंची 15 पर्यंत गेली आहे बघा. 15, 96, 20 मिलियन आणि म्हणून हा जो बार आहे तो 20 पर्यंत उंच काढलेला आहे. इन 97, 24 मिलियन आणि म्हणून हा 97 चा 24 पर्यंत उंचीचा चौकोनी बार काढायचा आहे. लक्षात घ्या इथलं या दोन बार मधलं जे अंतर असतं ते समान असायला हवं. आता हा मी लॅपटॉपवर काढलेला आहे आणि त्यामुळे इथलं सुद्धा खरं म्हणजे हे आणि हे सेम असायला हवं सगळीकडचं अंतर. तर यासाठी मी तुम्हाला स्वतः ग्राफ पेपरवर कसा काढलेला आहे तो नेक्स्ट स्लाइड मध्ये मी तुम्हाला दाखवते. इन 98, 32. आता लक्षात घ्या हे जे आहेत हे 0 ते 5 म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर 5 मिलियन आहे. लक्षात घ्या एका सेंटीमीटर मध्ये 10 बारीक बारीक चौकोन असतात. याचा अर्थ असा इथे की 2 चौकोन म्हणजे 1 मिलियन. आता इथे त्यांनी 24 सांगितलेलं आहे तर 20 पर्यंत तुम्ही गेलात. 20 पर्यंत गेल्यानंतर 2 छोटे बारीक चौकोन म्हणजे 1 मिलियन आणि त्यामुळे 24 म्हणजे 4 दुने 8 चौकोनापर्यंत तुम्हाला जावं लागेल म्हणून ते 25 च्या अलीकडे आलेलं आहे. नंतर 32 म्हणजे पुन्हा 30 च्या पुढे 2 आणि 2 म्हणजे काय 1 मिलियन म्हणजे 2 बारीक चौकोन आणि तसेच बारीक रेषा 1 मिलीच्या तर बेदुने 4 रेषांपर्यंत चौथ्या रेषेला तुम्हाला हा बार काढावा लागेल. 45 हा डायरेक्ट दिलेला आहे आपण काढलेला आहे. वी विल सी हाऊ वी कॅन ड्रॉ सिंपल बार डायग्राम बाय युजिंग ग्राफ पेपर. वी विल सी इट इन नेक्स्ट स्लाइड. बघा इथे मी ग्राफ पेपर वापरलाय. ग्राफ पेपर वापरत असताना मी काय केलं तर या बाजूला इथे मी आडवी जी रेषा काढली त्याला एक्स अक्ष हे नाव दिलेलं आहे.
त्याच्यानंतर उभी रेषा जी काढतो म्हणजे एक्सच द्यायचं असतं, बाकी दुसरं काही द्यायचं नसतं. उभ्या अक्षाला आपण वाय अक्ष असं नाव देतो. एक्स अक्षावरती समान अंतरावर हे बार काढायचे असतात, म्हणून प्रत्येक ठिकाणी मी 1-1 सेंटीमीटरचं अंतर सोडलेलं आहे आणि हे 1-1 सेंटीमीटरचं अंतर सोडून मी ग्राफ काढलेत. आणि मग काढत असताना 95 सालचा हा ग्राफ आहे, म्हणून 1995 या इथे इयर म्हणून मी त्याला नाव दिलेलं आहे, इयर. आणि मग 1995, 96, 97, 98, 99 असं दिलंय. या बाजूला 0 to 5, 5 to 10, 15 असं 50 पर्यंत मी मेजरमेंट घेतलंय आणि इथे लिहिलंय प्रॉफिट इन मिलियन. आता इन 1995 प्रॉफिट इज 15 मिलियन आणि म्हणून इथे आपण 15 पर्यंत आडवी रेषा काढून हा रेक्टँग्युलर बार काढलेला आहे. इन 1996 द प्रॉफिट इज 20 मिलियन. म्हणून आपण 20 मिलियन पर्यंतचा ग्राफ काढलेला आहे. इन 1997 इट इज 24 मिलियन. जसं मी मगाशी सांगितलं होतं बघा की 1 सेंटीमीटर जो आहे तर त्याचे बारीक बारीक 10 ml म्हणजे छोटे छोटे चौकोन जे आहेत, 10 आडव्या रेषा आहेत. 1 मिलियन म्हणजे 2 रेषा, तर इथे 4 मिलियन, 20च्या पुढे 4 मिलियन होते, म्हणजे 4 दुने 8 रेषा. आणि म्हणून ही जी डार्क रेषा आहे त्याच्या खाली बारीक ज्या 2 रेषा आहेत त्या सोडून आपण ग्राफ काढलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला सिंपल बार डायग्राम काढायचा आहे. तुम्ही काय करा, तर अगोदरच्या स्लाइडला जे दाखवलेलं उदाहरण आहे ते घेऊन तुम्ही स्वतः घरी ग्राफ पेपरच्या साह्याने अशा प्रकारचा ग्राफ काढा, कारण अशा प्रकारचे ग्राफ काढायला तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारले जातील. Now we will see how to draw multiple bar diagram. आता सिंपल बार डायग्राम मध्ये काय असतं की एकच काहीतरी गोष्ट दिलेली असते, प्रॉफिट दिलेलं असतं किंवा सेल दिलेला असतो. पण मल्टिपल बार डायग्राम मध्ये 2 किंवा अधिक काही गोष्टी दिलेल्या असतात. कालच आपण मल्टिपल बार डायग्रामचा अर्थ बघितला की when number of items components are to be compared with respect to 2 or more values. लक्षात घ्या, एखाद्या घटकाच्या 2-3 किंवा 2 पेक्षा अधिक किंवा 3 पेक्षा अधिक व्हॅल्यूची तुलना करायची असते. at that time we use multiple bar diagram. See over here, one example is given. Draw a multiple bar diagram to represent the import and export of India for 5 years. भारताचे इम्पोर्ट एक्सपोर्ट दिलेलं आहे आणि हे इम्पोर्ट एक्सपोर्ट मिलियन्स मध्ये दिलेलं आहे आणि तुम्हाला मल्टिपल बार डायग्राम काढायला सांगितलंय. लक्षात घ्या, मल्टिपल बार डायग्राम कशासाठी काढतात, तर तुलना करण्यासाठी. आता इथे बघा, इथे जो एक्सपोर्ट आहे तो डार्क म्हणजे मोरपंखी कलरने इम्पोर्ट मोरपंखी कलरने दाखवलेला आहे आणि एक्सपोर्ट जे आहे तर ते आपल्याला इथे साधारण पोपटी रंग आहे. तर या ह्याच्यावरनं आपल्याला लगेच कळतं की अरे 2001 मध्ये इम्पोर्ट खूप जास्त होते एक्सपोर्ट पेक्षा. 2002 मध्ये सुद्धा, म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय की इम्पोर्ट्स जास्त आहेत, पण हे इम्पोर्ट्स 2001 मध्ये खूपच होते एक्सपोर्टच्या तुलनेत. नंतरची ही जी गॅप आहे ती कमी कमी होताना दिसते किंवा 2003 मध्ये एक्सपोर्ट बऱ्यापैकी वाढलेले दिसतात. म्हणजे इथे तुम्हाला एक्सपोर्ट वाढलेले दिसत आहेत, पण त्याचबरोबर इम्पोर्ट सुद्धा एक्सपोर्ट पेक्षा प्रत्येक वेळेला वाढलेले आहेत. अशी तुलना करण्यासाठी वी कॅन यूज मल्टिपल बार डायग्राम. What you have to do to draw multiple bar diagram? In example, you will be given year, import and export. बघा, तुम्हाला वर्ष दिलेली आहेत, इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचे फिगर्स दिलेले आहेत. ही इयर्स फ्रॉम 2001, 2, 3, 4, 5 5 वर्षाचं दिलेलं आहे. आता जसं की मी मगाशी सांगितलं, सिंपल बार डायग्राम मध्ये 2 बार मधलं अंतर हे समान असलं पाहिजे, 1 सेंटीमीटरचं तरी किमान ते सेम असलं पाहिजे.
पण दुसरं काय आहे तर हे मल्टिपल बार जे आहेत ते एकमेकांना चिकटलेले असतात. इथे हे आपल्याला कॉम्प्युटरला म्हणून असे लांब दिसतायत कारण तो आपण एक काय म्हणतो आपण सॉफ्टवेअर वापरून ते तयार केलेले आहेत. पण मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइड मध्ये ग्राफ पेपर वापरून कसे काढायचे ते दाखवलेलं आहे. तर तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की मल्टिपल बार डायग्राम कशा प्रकारे काढायचा. आता 1 ते 5 वर्ष दिली आहेत. इम्पोर्ट 795 पासून सुरुवात झाली आहे 1100 पर्यंत म्हणजे 795 टू 1100 पर्यंत आणि एक्सपोर्ट 435 पासून 900 पर्यंत मॅक्झिमम दिसतात. तर इथे तुम्हाला हे 100 मध्ये आहेत त्यामुळे वाय ऍक्सिस वर मेजरमेंट घेत असताना तुम्हाला त्या रेंज मध्ये घ्यावं लागेल. जसं की 0 to 200, 400, 600, 800, 900 and 1200. How will you draw the diagram? कसे ड्रॉ कराल? तर बघा एक्स अक्षावर मी काय काय घेतलंय तर इयर्स घेतलीत 2001, 2002, 2003, 2004, 2005 ही घेतल्यानंतर पहिल्यांदा मी इम्पोर्टचे सगळे बार काढून घेणार. आता इम्पोर्टचे काढून घेताना 2001 साली 795 आहे आणि म्हणून मग मी 795 पर्यंत काढणार. लक्षात घ्या जरी आपण 1 सेंटीमीटर बरोबर 200 मिलियन जरी घेतलं तरी त्या प्रपोर्शनने जे काही कट करायचं असेल ते करायचं. आता तुम्ही म्हणाल हे 0 to 200 मध्ये प्रपोर्शन कसं येणार? तर लक्षात घ्या एका सेंटीमीटरचा अर्धा सेंटीमीटर म्हणजे मधली रेषा एक थोडी अधिक ठळक असते बघा 5 मिलीमीटरची. तर इथे 0 to 200 200 मिलियन आहेत तर ती मधल्या रेषेला तुम्हाला काय मिळणार 100 मिलियन. तर म्हणजे 5 रेषा म्हणजे 100 मिलियन तर एक रेषा बारीक म्हणजे 20 मिलियन असं प्रपोर्शन तुम्हाला टाकावं लागेल. आता 795 मिलियन हे तुम्हाला पुढच्या ग्राफ मध्ये तुम्हाला कळेल की म्हणजे ग्राफ पेपर मध्ये ते कशा प्रकारे काढलेलं आहे ते दाखवते मी तुम्हाला. आता 795 पर्यंत आपण एक बार काढला. 885 पर्यंत इम्पोर्टचा 2002 चा दुसरा बार काढला. लक्षात घ्या इथलं अंतर सेम असायला मधली जागा मोकळी सोडायची आहे तुम्हाला. नंतर 900 चा थर्ड बार, 1200 चा फोर्थ आणि 1100 चा हा इथे बघा की 100 असल्यामुळे हा अगदी बरोबर मध्ये आला. तसंच एक्सपोर्टचे 435 560, 770, 830, 900 काढलेत. विद्यार्थी मित्रांनो मला माहित आहे तुम्ही हे 10वीत केलेलं आहे. सो यू कॅन ड्रॉ इट अँड हाऊ actually it is drawn by using graph paper. We will see it in next slide. बघा इथे इथे मी ड्रॉ करताना काय केलं ऑन एक्स एक्सिस आय हॅव टेकन इयर्स 2001, 2, 3, 4, 5 हे वर्ष घेत असताना मी काय केलं इथे 1 सेंटीमीटरची गॅप सोडली. हे प्रत्येक बार जे आहेत ते एका एका सेंटीमीटरचे काढले पुन्हा गॅप सोडली म्हणजे 2001 साल इथे पूर्ण झालं. 2002 ला पुन्हा 1-1 सेंटीमीटरचे 2 बार घेतले इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट साठी. ग्राफ पेपरवर मल्टिपल बार डायग्राम काढत असताना इथे तुम्हाला कारण मल्टिपल आहेत म्हटल्यानंतर वेगवेगळी चिन्ह वापरतात. जसं की इथे मी रेषा दाखवल्यात इम्पोर्ट साठी म्हणून इथे बघा तो चौकोन छोटा काढला आणि इम्पोर्ट म्हणून लिहिलंय. मोकळा जो आहे तो एक्सपोर्ट साठी. आता इथे पहिलं जे इम्पोर्ट आहेत ते 800 पर्यंत आहेत. दुसरे जे आहेत ते 435. तर लक्षात घ्या यू हॅव टू ड्रॉ इट प्रपोर्शनेट. मी इथे डायरेक्ट 0 ते 200 घेतलेलं नाही. कारण का 0 ते 200 घेतल्यानंतर प्रपोर्शनेट काढायला प्रॉब्लेम थोडासा होतो आणि म्हणून मी इथे आणि आपला ग्राफ पेपर चांगला मस्त मोठा असतो. तर तुम्ही 0 to 50 घेतलात तरी चालेल तुम्हाला अगदी छान प्रकारे काढता येईल. त्यामुळे इथे मी 0 to 100 घेतलेला आहे. आता 0 to 100 इथे बारीक बारीक 10 रेषा आहेत म्हणजे एक रेषा म्हणजे 10 आणि म्हणून इथे 435 काढत असताना 403 रेषा म्हणजे 30 आणि पाचवी जी रेषा आहे ती चौथी आणि पाचवीच्या मधली रेषा
अशा प्रकारे तुम्हाला ग्राफ काढायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिंपल बार डायग्राम आणि मल्टिपल बार डायग्राम कसा काढतात तो बघितला. इन नेक्स्ट स्लाइड वी विल डिस्कस अबाउट हाऊ टू ड्रॉ सब डिवायडेड बार डायग्राम अँड पर्सेंटेज बार डायग्राम. जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला मेसेज टाका आणि विचारा, आणि हे जे दोन्ही प्रॉब्लेम दाखवलेले आहेत त्याचं ऍक्च्युअल ग्राफ तुम्ही काढायचं, हे तुमचं असाइनमेंट आहे. सो थँक यू फॉर टुडे. हॅव अ गुड डे.